नमस्कार, दृष्टी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। डहाणू तालुक्यातील सरीपावण परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। कासा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 98/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 64(1), 65(1), 351(2) तसेच पॉस्को कायद्याअंतर्गत कलम 4(2), 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा प्रकार दिनांक 4 मे 2026 रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास घडला असून त्याच दिवशी रात्री 11:53 सुमारास गुन्हा नोंदवण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या 13 वर्षीय बहिणीला मासिक पाळी न आल्यानं गावठी औषध आणण्यासाठी आरोपीकडे संपर्क साधण्यात आला होता। आरोपी शिवराम परस सावर राहणार सारशी पाटीलपाडा तालुका विक्रमगड यानं 3 मे रोजी इको वाहनातून फिर्यादी व तिच्या कुटुंबियांना सरीपावण परिसरात नेले। रात्री सुमारे 11:30 वाजता आरोपीनं अल्पवयीन मुलीला व साक्षीदाराला वेगळ्या ठिकाणी नेण्याचा बहाणा करून रस्त्यालगत वाहन उभे केले। त्यानंतर अल्पवयीन मुलगी असल्याची पूर्ण कल्पना असतानाही आरोपीने तिला जंगलात नेऊन पहाटे 1 वाजता जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे। तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला दिनांक 5 मे रोजी पहाटे 4:08 सुमारास अटक केली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। फिर्यादीची हिची 2 नंबरची बहीण हिला मासिक पाळीचा त्रास होत असल्याने ते राहणार कुतारपाडा बोईसर रोड या ठिकाणी राहतात। तर आरोपी त्याची इको गाडी घेऊन त्या ठिकाणी कुतारपाडा फिर्यादी व त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेला व फिर्यादीची बहीण 2 नंबरची बहीण हिला मासिक पाळीवरती औषध देतो असे म्हणून त्या सर्व कुटुंबाला घेऊन तो सरीपावण या ठिकाणी आला व ज्या मुलीला औषध द्यायचं आहे त्याची लहान बहीण पीडित हिला 2 नंबरच्या बहिणीला न घेता सोबत 3 नंबरची लहान बहीण जी या गुन्ह्यातील पीडित आहे तिला सरीपावण या ठिकाणी बाकीच्या सर्व कुटुंबाला त्या ठिकाणी ठेवून पीडित मुलीला तिथून थोड्या अंतरावरती सायवन रोडवरती जाऊन इको गाडीतून घेऊन गेला आणि गाडी त्या ठिकाणी रोडवरती साईडला लावून तिथून 200 मीटर आत शेतामध्ये एका झाडाखाली पीडितेवरती त्यानं अत्याचार केलेला आहे। आरोपी सध्या या घटनेमध्ये एकच आहे, शिवराम परशु धापशी याला अटक केलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत। तपास आमच्याकडे आहे।